शरद पवार कोकण दौऱ्यावर असून त्यांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे। बहादूर शेख नाका परिसरातील सावरकर मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पवारांची जाहीर सभा चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी ही सभा जी आहे ही होणार आहे। काल उशिरा शरद पवार चिपळूणमध्ये या सभेसाठी दाखल झालेले आहेत। बहादूर शेख नाका येथील हे मैदान आहे, सावरकर मैदान, आणि या ठिकाणी 10 वाजता जी सभा आहे ही या ठिकाणी होणार आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती आहे ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या सभेत खासदार पवार हे शेतकरी, कामगार, मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भी घटकांसंदर्भात चर्चा करतील। या दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही या सभेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी अजित पवार यांची सभा या ठिकाणी झाली होती। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 नेते कोकणामध्ये दाखल झाले होते। यामुळे शरद पवारांची सभामध्ये पवार नेमकं काय म्हणणार, काय विषय मांडणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। प्रचंड यादव संभाव्य उमेदवार मानले जाते, त्यांच्या प्रचारासाठी ही सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।